नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉब्समध्ये तुमचे स्वागत आहे. बघू शकता मित्रांनो, NIPID मार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे मित्रांनो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. यामध्ये बघा ऑफलाईन फॉर्म राहणार आहे मित्रांनो. हा ऑफलाईन प्रकारे तुम्हाला फॉर्म भरणार आहे. नंतर पोस्ट कुठल्या आहेत बघा, लेक्चर आहे, स्टेनोग्राफर आहे, LDC आहे, असिस्टंट एवढ्या साऱ्या पोस्ट आहेत मित्रांनो. आणि या पोस्टबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट बघू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट मित्रांनो. बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर इथे दिलेला आहे मित्रांनो. आणि म्हटलं तर ह्या डायरेक्ट रेग्युलर बेसिसच्या पोस्ट आहेत मित्रांनो, म्हणजेच परमनंट पोस्ट आहेत. बघा आपण प्रत्येक पोस्टची पात्रता बघणार आहे. बघा इथं लेक्चरर जे पोस्ट आहेत मित्रांनो, इथे बघू शकता टेक्निकल पात्रता आहे. ज्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे तो हा फॉर्म भरू शकता. याची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये पात्रता वाचू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, नॉन टेक्निकल पोस्ट चालू झालेला आहे. बघा स्टेनोग्राफर ही पोस्ट आहेत. बघू शकता OBCची एक जागा आहे आणि 28 वर्ष वय आहे मित्रांनो. आणि मला पात्रता बघा, याच्यामध्ये 10वी मागितलेली आहे किंवा 10वीपेक्षा दुसरं इक्विव्हॅलंट चालेल. आणि टायपिंग आहे बघा 40 पर वर्ड मिनिट आणि शॉर्ट हँड पण मागितलेला आहे मित्रांनो 100 वर्ड्स मिनिट. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे डिझायरेबल आहे, म्हणजे आवश्यक नाही मित्रांनो. बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणजे LDC किंवा टायपिस्ट. बघा लेवल 2ची पोस्ट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. 2 जागा आहेत, EWS एक आणि URची एक आहे. वयमर्यादा म्हटलं मित्रांनो 27 वर्ष वयमर्यादा आहे. आणि पात्रता बघा मित्रांनो, ही म्हटलं तर 12वीवर पोस्ट राहणार आहे. आणि म्हटलं टायपिंग मागितलेलं आहे. इथं फक्त टायपिंगचा नॉलेज पाहिजे मित्रांनो. तुम्ही ते बघू शकता, कुठल्याही प्रकारचा इथे प्रमाणपत्राचा उल्लेख नाही आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, असिस्टंट लेवलची पोस्ट आहे, ओपनची पोस्ट आहे. आणि म्हटलं तर 35 वर्ष वय मागितलेलं आहे. याच्यामध्ये बघा मित्रांनो पात्रता पण टेक्निकल मागितलेली आहेत. म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये नॉन टेक्निकल पोस्ट LDC आणि टेनोग्राफर आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये भरपूर कॉन्ट्रॅक्च्युअल पण पोस्ट आहेत. ज्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल करायची इच्छा आहे मित्रांनो, त्यांनी या PDF मी टेलिग्राम चॅनल अपलोड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, खूप कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहेत ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. बघा मित्रांनो, फीजबद्दल बोलायचं झालं तर 500 रुपये फीज आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये SC ST आणि ओपन वुमेनसाठी म्हटलं तर फीज नाही मित्रांनो. आणि बघू शकता हा ऑफलाईन फॉर्म राहणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला म्हटलं तर हा एक इन्व्हॉल्व घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये तुमचा फॉर्मची जी प्रिंट आहे मित्रांनो, ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करा आणि तो फॉर्म फिलअप करून मित्रांनो सर्व डॉक्युमेंट लावून मित्रांनो हा तुम्हाला स्पीड पोस्ट करायचा आहे. कुठल्या तारखेपर्यंत आहे तर 1 ऑगस्ट 2026 हा तुम्हाला स्पीड पोस्ट करायचा आहे मित्रांनो. आणि कुठल्या ॲड्रेसवर बघा इथे ॲड्रेस दिलेला आहे मित्रांनो, मी अंडरलाईन केलेला आहे. ॲड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्ट करायचा आहे. बघा मी फीजबद्दल बोललो. फीज कशी भरायची, ज्यांच्यासाठी फीज आहे त्यांना DD करायचा आहे, म्हणजे डिमांड ड्राफ्ट करायचा आहे मित्रांनो. आणि नॅशनलाइज बँकेचा डिमांड ड्राफ्ट करायचा आहे. आणि कुठल्या नावानं बघा इथे दिलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे मित्रांनो. आणि बघा मी आधीच सांगितलं SC ST PH आणि वुमेनसाठी म्हटलं तर कुठल्याही प्रकारची फीज नाही मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो ही ॲडव्हर्टाइजमेंट होती. या ॲडव्हर्टाइजमेंटचं जे संपूर्ण PDF आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म पण आहे, हा माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. अशाच नवीन अपडेटसाठी स्वराज्यला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.